गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, समोर आवाज द्या। जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, तो गोकुळे गाई चारित आहे। पहावो भुलला भक्ती प्रेमासी, शिदोर्या चोरोनी खाय वेगेसी। एका जनार्दनी व्यापक देखा, एका जनार्दनी व्यापक देखा। तो गोकुळे चोरे करे कवतुका, पहावो भुलला भक्ती प्रेमासी। शिदोर्या चोरोनी खाय वेगेसी। विठ्ठल विठ्ठल परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, तो गोकुळे गाई चारित आहे। पहावो भुलला भक्ती प्रेमासी। शिदोर्या चोरोनी किंवा आनोनी खाय वेगेसी। मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया। माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया। मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया। मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया। जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, तो गोकुळे गाय चारित आहे। पहावो भुलला भक्ती प्रेमासी। शिदोर्या चोरोनी खाय वेगेसी। प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जनबोधक, संसार गतिरोधक, पंढरीपथ साधक शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज जे अवांग मनस गोचर परब्रह्म तत्व आहे, ते गोकुळातील गोपिकांची आणि गोपाळांची प्रेमयुक्त भक्ती पाहून कसं भुललं, आजच्या अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात। विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या चिरकाल वास्तव्याने आणि श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा, परमार्थाचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा। या पुण्यपावन नाशिक जिल्ह्यामध्ये परमार्थ करणारे अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी अवगुणांना फाडणारा तालुका निफाड तालुका। आणि पुण्यपावन निफाड तालुक्यामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू शंकरपुरी महाराज यांच्या समाधीने पावन झालेलं तीर्थक्षेत्र, पुण्यसलीला गोदावरी माईच्या काठावर वसलेलं पुण्यक्षेत्र श्री क्षेत्र शिंगवे येथे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू तुकाराम शास्त्री महामुनी, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बाजीराव अण्णा डेरले
वैकुंठवासी हरिभक्तीपरायण चंदू काका ढेरले या साधुत्रयाच्या आशीर्वादाने प्रेरणेतून संकल्पातून उदयाला आलेला हा समस्त ग्रामस्थ शिंगवे तथा गावातील सद्गुरू शंकरपुरी महाराज भजनी मंडळ, थोर अन्नदाते, थोर देणगीदार, थोर संत पूजनदाते सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 50 वर्षापूर्वी याचं बीजारोपण झालं. मध्यंतरीच्या पिढ्यांनी या वृक्षाला आपल्या सद्भावनेचं खतपाणी घालून वाढवलं आणि आज 50व्या वर्षामध्ये आपण त्याची सुवर्णमयी फळं चाखतोत. ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे महाराज. आपल्या संप्रदायामध्ये साधना करत असताना, सप्ताह करत असताना जर 12 वर्ष पूर्ण झाले तर सप्ताहाचं एक तप झालं म्हणून त्याला तपपूर्ती बनतात. जर सप्ताहातील साधना करत असताना 25 वर्ष पूर्ण झाले तर साधनेची चांदी झाली म्हणून त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. नंतर उत्सव करत असताना जर 50 गाठली तर मात्र साधनेचं सोनं झालं म्हणून त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. उत्सव करत असताना जर 75 गाठली तर आता मात्र उत्सवाला अमृताचा गोडवा आला म्हणून त्याला अमृत महोत्सव म्हणतात. आणि जर उत्सव करत असताना 100 गाठली तर त्याला शताब्दी महोत्सव म्हणतात. आपल्या गावातल्या परमार्थाचं तप झालं, नंतर चांदी झाली आणि या वर्षी मात्र आपल्या परमार्थाचं सोन्यात रूपांतर झालं. आपल्या सप्ताहाचं सोनं झालं. वा, या तिकडं जा माईकवर. आपल्या सप्ताहाचं सोनं झालं आणि मग पांडुरंगाला, भगवान निवृत्तीनाथ महाराजांना, ज्ञानोबरायाला, सद्गुरू शंकरपुरी महाराजांना सप्रेम विनंती आहे, प्रार्थना आहे की या सोन्याचं रूपांतर कालांतराने अमृतात व्हावं, अमृताचं रूपांतर कालांतराने शताब्दी महोत्सवात व्हावं. या सप्ताहाचा शताब्दी महोत्सव तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटावा आणि त्याचं काल्याचं कीर्तनही मीच करावा. तुम्ही आणखीन 50 वर्ष जागावा, मी जागावा, असो. आणि मग गेल्या वर्षी 49व्या उत्सवात मी कीर्तन केलं. त्यावेळेस मी गावातील जे आपलं आदर्श सद्गुरू शंकरपुरी महाराज भजनी मंडळ, या भजनी मंडळाला सांगितलं की पुढल्या वर्षी 50वा आहे, मंदिरापुढचं पटांगण थोडं कमी पडतं तर आपण हे मोठं पटांगण आहे, या पटांगणात घेऊ. कोणीतरी विचारलं मंदिराच्या पाठीमागं घेतल्यावर चालेल का? म्हणलं नामदेव महाराजांनी मंदिराच्या पाठीमागच कीर्तन केलं होतं म्हणून फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. याही वर्षी देऊळ फिरला असतं पण कीर्तनकार कोणी नामदेव ठेवले नाही तुम्ही. असो. आणि मग गोड असा उत्सव ठरला. 1 वर्षापूर्वीच तयारी लागा म्हटलं. चांगला मंडप, चांगली सिस्टीम, सुंदर वाजवणारे, सुंदर म्हणणारे आणि कीर्तनकार चांगले. एखादा अर्धा आडाम तडाम ठुलं तरी काय हरकत नाही. म्हणजे एखादा असावा. सगळेच गुलाबजाम खाल्ल्यावर तोंडी लावायला एखादा ठेचा ठेवा लागतो महाराज. जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय चव येत नाही. आणि मग भजनी मंडळ महाराज मी खूप पाहिलं. या जिल्ह्यात मी गावं वाड्याना वाड्या, वस्त्याना वस्त्या फिरलेला बुवा आहे. मला गतिरोधक सुद्धा पाठ आहेत बघा. या रस्त्याला किती गतिरोधक आहेत मी तुम्हाला बसल्या सांगाल. पण मी या भजनी मंडळाचं कौतुक खूप करतो की या भजनी मंडळाने सद्गुरू तुकाराम शास्त्री महामुनी यांनी जी परंपरा घालून दिली तर अद्यापी हे भजनी मंडळ चांगल्याचीच कीर्तन ऐकत आलंय महाराज. चांगल्याचीच कीर्तन. तुम्ही इथून मागच्या पत्रिका बघा. या सप्ताहाचा माझा जो 10 वर्षाचा संबंध असं गेली 10 वर्षापासून दरवर्षी मला सेवा आहे. कधी काल्याच्या केलेल्या आहेत, कधी रात्रीच्या केल्यात महाराज. मध्ये आधी वर्ष श्राद्ध असलं तरी ते आमच्याच वाट्याला असतंय. तुम्हाला काय सांगताय, तुम्ही मरून बघा, तुमचं वर्ष श्राद्ध माझ्याच वाट्याला येणार. आणि मग गावाने माझ्यावर खूप प्रेम केलं महाराज. गावच्या भजनी मंडळाचं खूप प्रेम. आणि मग या उत्सवामध्ये गेल्या वर्षी सांगितलं की तुम्ही चांगलं हेराहेरीने नियोजन करा. खूप सुंदर नियोजन केलं. केवढा मंडप दिलाय बघा ना. हे मंडप महाराष्ट्रात सगळ्यात पहिले आम्हीच आणले आहेत बघा. खूप आम्ही जेवढे उत्सव केले त्याला हेच मंडप राहतात मला, ज्याला डोम मंडप. खूप मोठे मंडप, खूप मोठे उत्सव.
चांगलं नियोजन केलं, मंडप भरून माणसं आहेत, नाही तर कधी कधी मोठा मांडव आत 5च पांडव, हरीण मुकुंदान बुवा सकट 5 हुंदा. खूप सुंदर मंडप, खूप सुंदर सिस्टीम, खूप चांगले वाजवणारे म्हणणारे सगळी मंडळी. गावाच्या उत्सवाला एक आगळं वेगळं रूप आलं. सध्या नाशिक जिल्ह्यात फक्त शिंगव्याच्याच सप्तेची चर्चा चालू आहे. मला सगळ्या तालुक्यात, सगळ्या गावगाव शिंगव्याचे मला खूप फोन आले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज हे पुढं बसलेली मंडळी ना, यात काही येवला तालुक्यातून आलेले आहेत, काही चांदवड तालुक्यातून आलेत, काही निफाड तालुक्यात, तिथे तुमचाच तालुका आहे, काही सिन्नर तालुक्यातून बघा मागं बसलेली मंडळी, काही इगतपुरी तालुक्यातून आलेत, काही नाशिक तालुक्यातून आलेत, काही त्र्यंबक तालुक्यातून आलेत, काही कोपरगाव तालुक्यातून आलेत. महाराज एक 8-9 तालुक्यातून माणसं आली, ती फक्त माझ्याच ओळखीची आहेत. ते तुम्हाला पाठही नाही राहायची महाराज, मी खनाखन नावं सांगेन बघा सगळ्याची. आणि मग आपण सगळी मंडळी असं चांगला उत्सव करता, लोकांना पाहण्याचं कौतुक वाटतं. आणि म्हणून मग तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर योगायोगाने ज्यांनी हजारो विद्यार्थी शिकवले, अनेक वर्षापासून या गावामध्ये मृदंगाची सेवा करतात. आमच्या गावचे साधू त्यांच्या गावात संजीवन समाधी घेते झाले. आमच्या गावात एक साधू होऊन गेले, सद्गुरू गणेशनाथ महाराज. आमचं गाव भातुडी, पण आमची सगळी जमीन चिचोंडी पाटीलला आहे. आमचं राहतं घर बी, आता पहिलं आम्ही वाड्यावर राहत होतो, वाड्यावर या, आता नाही राहत तिथं, आता शेतात राहतो. आज आमचं शेतातलं घरही चिचोंडी पाटील हद्दीतच आहे. सद्गुरू गणेशनाथ महाराजांची समाधी ज्यांच्या गावात आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण व्यंकटेश ढवण सर. वा, अनेक वर्ष या सप्ताहामध्ये त्यांनी सेवा दिली. खूप गोड वाजवणं, जसा हात तसा स्वभाव. खूप महाराज ही माणसं समाजात खूप टिकली. दुसरे वाजवणारे ज्यांच्या मृदंग कलेने खूप विकास घेतला, कालांतराने त्यांना उन्नती सुद्धा भेटली बघा. असे आदरणीय विकास महाराज, त्यांच्या मंडळीच ना उन्नती. सोयरीक जुळायला मीच होतो म्हणा. आदरणीय विकास महाराज बेलुकर, ज्यांचा आवाज ऐकल्यावर असं वाटतं सोलापूरची खिल्लारी जोडी आली का काय. असे आदरणीय नारायण महाराज खिल्लारी, ज्यांचा स्वर अगदी जेजुरीच्या खंडोबापर्यंत जाऊन सदानंदाचा येळकोट म्हणून मागं येतो. असे आदरणीय सदानंद महाराज, संदीप महाराज, आपले गावचे महाराज, आदरणीय आमचे भेंडाळीकर महाराज, गावचं भूषण, भागवताचार्य, रामायणाचार्य आणि अनेक लोकांना ज्यांनी तीर्थयात्रा घडल्या. एकदा आमची त्यांचीच तीर्थयात्रेला गाठ पडली होती गेल्या वर्षी. आदरणीय रामदास बाबा आणि परिसरातले सोनोपंत मामांचे लाडके श्रोते चंदू काका, आमच्या पंचकृषी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण भगवान भाऊ कापसे, आपल्या जिल्ह्याच्या खरेदी विक्री किराणा दुकान संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, आणि तुम्ही सगळी मंडळी. आता मी नाव घेऊ कोणाचं आणि ठेवू कोणाचं, सगळी प्रेमाची माणसं, सगळ्या तालुक्यातून आलेली मंडळी, सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि थोडक्यात सेवा आवरतो. चिंतन सेवेसाठी आदरणीय गजानन महाराज नेमकेच आलेत, ज्यांनी आमच्या तुकोबरायाचे सगळे उत्सव भरवस फाट्यापासून अगदी शेवटच्या ओतूरच्या उत्सवापर्यंत ज्यांच्या स्वराने लाखो समाज तृप्त झाला. खूप पाठांतर, वेगळ्या वेगळ्या चाली, वेगळ्या वेगळ्या ठेवणी, नाविन्यपूर्ण. खरंच एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजा मारा. अनायासे ते वडांगळीला होते, त्यांना कळलं माझी सेवा इथं आहेत, मग ते गजाननम भूतगणाधी सेवितम. सगळ्यांना आमचे नायगाव भजनी मंडळ खूप मागं बसलंय, तर सर्वांना धन्यवाद. विठ्ठल जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, तो गोकुळे गायी चारित आहे. पहा हो भोलला भक्ती प्रेमासी, शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेसी. आजच्या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज जे अवांग मनस गोचर परब्रह्म तत्व, गोकुळातील गोपिकांची प्रेमयुक्त भक्ती पाहून, गोपाळांची प्रेमयुक्त भक्ती पाहून ते कसं बोललं, आजच्या अभंगात नाथराय सांगतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये तुम्ही जर नजर टाकली तर प्रत्येक जण कशाना कशाला भुललेला तुम्हाला दिसून येईल. या मृत्यूलोकात अनेक भागाभागात माणसं राहतात.
या मृत्यूलोकात अनेक जाती जातीत माणसं राहतात. या मृत्यूलोकात अनेक संप्रदायात माणसं राहतात. या मृत्यूलोकात अनेक पक्षात माणसं राहतात. अनेक पक्षाची असो, अनेक जातीची असो, अनेक संप्रदायाची असो, अनेक भागाभागाची असो, त्या सगळ्या संप्रदायामधली, पक्षातली, जातीतली, भागाभागातली तुम्ही निरीक्षण करा. ते सगळे जण कशा ना कशाला तरी भुललेले आहेत. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी पदार्थाला भुललेला आहे. इथं बसलेल्यापैकी हात वर करा आणि सांगा मी कशालाच बोललो नाही. कोणी असेल तर हात वर करा आणि 1 रुपया बक्षीस घेऊन जा महाराज. असा कोणी सापडायचं नाही. प्रत्येक जण कशा ना कशाला भुललेला आहे. कशा ना कशाच्या तरी सवयीला लागलेला आहे. कोणती ना कोणती त्याला चट लागलेली, कोणत्या ना कोणत्या तरी नादात आहे. म्हणून कोणीतरी म्हटलंय आपल्याच नादात, असं कोणीतरी म्हटलंय. आणि म्हणून असे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी पदार्थाला भुललेले आहेत. आमच्या धर्मशास्त्राने याचा धांडोळा मांडलाय. आमचं धर्मशास्त्र सांगतं जीवही भुललेला आहे, साधूही भुललेलेच आहेत आणि देवही भुललेला आहे. पण जीवाला भूल जरा वेगळी चढलेली. साधूला जी भूल चढलेली ती वेगळी भूल आहे आणि देवाला जी भूल चढली ती आजच्या अभंगात आलेली आहे. तुम्ही म्हणाल जीव कशाला भुलले, साधू कशाला भुलले, देव कशाला भुलले, सांगा जरा, ऐका जरा. जीव कशाला भुलले? जीव भुलले पंच विषयाला. तुकाराम महाराज नाटाच्या अभंगात सांगतात विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, उपले नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, विषय बोली भुलले जीवा, विषय बोली भुलले जीवा, आयाशी कोण करील जीवा, आयाची कोण करील जीवा, उपजे नारायणी भाव, उपजे नारायणी भाव, पावनी ठाव या मृत्यूलोकात जीव जन्माला आले. कशाला भुलले? खरं ज्याला बोलायला नको होतं, ज्याला भुलल्यामुळं इथून मागच्या जीवांचं वाटोळं झालंय, आता आहे त्यांचा खकानाच होणार आहे. पुढे जे भुलतील त्यांचं तर वजन वाटोळच होईल. या गोष्टीला बोलायला नकोय. पण काय माणसाला महाराज भूल चढली. सगळ्यात पहिले जीव भुलले विषयाला. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंच विषयाला जीव भुलले. शब्द, आता कोणताही तरुण बघा आणि कोणती तरुणी बघा, त्यांच्या हातात तुम्हाला ग्रंथ दिसणार नाही. मोबाईल आणि कानात वायरी. कानात वायरी घालून काय ऐकत येत पांडुरंगालाच माहिती. आमच्या त्या श्रीरामपूरला एक मुलगी ट्रेन आली
रेल्वेच्या रुळावून चालली होती आणि गाणं ऐकत चालली होती. रेल्वे आलेली सुद्धा कळाली नाही. भाग्य चांगलं होतं की ती रेल्वेच्या त्या आवाजाने गडबडलीन खाली बाजूला पडली आणि रेल्वेच्या पटरीत पडली, वरून रेल्वे गेली, ती वाचली महाराज. भाग्याची गोष्ट आहे. म्हणलं यमराज आले होते पण त्यांना टायमाला जांभळही आल्यामुळं ते तुझं वेळ चुकली. म्हणलं माऊली तुम्ही कानात वायरी जरूर घाला पण टू व्हीलर चालवताना घालू नका बरं का. गाडी चालवताना घालू नका. का तुम्ही एखाद्या गोष्टीला धडकता येत नवल नाही पण दुसऱ्याला धडकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गेले तर आम्हाला त्याचं काही वाटणार नाही असो, पण एखाद्याला घेऊन जाताना हे चांगलं नाही. आणि म्हणून एकदा आमच्या ड्रायव्हरला फोन आला, त्याला मला गाडी बाजूला घे. त्याने गाडी बाजूला घेतली. गाडी चालवताना फोनवर कधी बोलूच नाही. परत मागे एक रिक्षा होती, ती रिक्षा आम्हाला ओव्हरटेक करून गेली. आमची गाडी शांत झाल्यावर रिक्षा गेली ओव्हरटेक करून. आम्हाला पुढचं कीर्तन गाठायचं होतं. याने फोन ठेवला, म्हणलं फोन बंद कर, वड गाडी. मग त्याने गाडी ओढली. पुढं रिक्षावाला 15 वेळा हॉर्न दिला पण रिक्षावाला माग बघेनाच. म्हणलं बघतोय रिक्षावाला पण माग का नाही, माग पाहायला पाहिजे. 15-20 मिनिटं आम्ही त्याच्या मागे चाललो. मी ड्रायव्हरला म्हणलं अरे असं कवर चालायचं. तो मला रिक्षाच्या मागे एक वाक्य लिहिलं आहे तेवढं वाचा. रिक्षाच्या मागे लिहिलं होतं हे असंच चालायचं. पुढं मोठा रोड आला मग आम्ही गाडी पुढं काढली आणि त्याला आडवी घातली. का रे तुला 15 वेळा हॉर्न वाजवला कळाला नाही का? तो म्हटलं महाराज मी गाणे ऐकत चाललो होतो त्याच्यामुळे हॉर्न वाजवलेला काही लक्षात आलं नाही, आरसा काही नव्हता त्याच्यामुळे लक्षात आलं नाही. ठीक आहे महाराज जातो मी आता. त्याने रिक्षा मागं घेतली. आम्ही पुढे निघालो. मी मागं वळून पाहिलं काचेतून तर रिक्षाच्या पुढे एक वाक्य लिहिलं होतं, पुन्हा भेटूया. अरे कशाला पुन्हा भेटतो? गरज आहे का तुझ्या भेटीची? काही गरज नाही. तुम्ही जरूर कानात वायरी घाला पण गाडी चालवताना घालू नका माऊली. असे पण लोक शब्द विषयाला बोलले. ज्ञानोबरायांनी या 5 विषयासाठी 5 ओव्या टाकल्यात 15व्या अध्यायात. मनाच्या रथी ओळगे, श्रवणेंद्रियाच्या द्वारा निघे, शब्दाची आरी घे राना माझी. माझी माऊली वर्णन करते. काही शब्द विषयाला बोलले, काही स्पर्श विषयाला बोलले. स्पर्श विषय महाराज काहीची जिभाशी, काहीच्या जिभेला गरम स्पर्श लागतो तर काहीच्या जिभेला गार स्पर्श लागतो. कडाक्याच्या थंडीत थंड कोल्ड्रिंक पिणारी माणसं मी तुम्हाला दाखवून देईल महाराज. कडाक्याच्या थंडीत काहीला गार पाणी प्यायला लागत महाराज. आणि वैशाखाच्या उन्हाळ्यात गरम चहा भर दुपारी पिणारी माणसं मी तुम्हाला दाखवून देईल. थोडा जरी चहा गार असला तर त्यांना चलत नाही. वैशाखाच्या उन्हाळ्यात गरम चहा लागतो. काही काही म्हणतात महाराज गरम गरम स्वयंपाक केलाय खाऊन घ्या. म्हणलं बुवा एवढा गरम नाहीये. म्हणलं कसा असला तरी चालत आहे. म्हणलं पण काहीच्या जिभेला स्पर्श लागतो, गरम स्पर्श, गार स्पर्श. एक मावशी स्वयंपाक करत होती. तिथे एक जण आला. त्याला भूक लागली होती. मावशी कधी जेवा म्हणते. मावशी बाया जेवू घालायच्या बाबतीत एक नंबर. जेवतो का बाळ्या? बाळ्या म्हणलं हो मावशी. बसला जेवायला. मावशीने पहिलीच चपाती लाटली आणि टोपल्यात टाकली होती. टोपलं आहे का तुमच्याकडं? वा नाही काका, भागाभागाची भाषा वेगळी असते ना. मग ती चपाती भाजी वाढली आणि पहिलीच चपाती त्याला वाढली. त्याने ती चपाती खाल्ली. गरम वाफा निघत होत्या. खाल्ल्यावर मावशीने विचारलं स्वयंपाक कसा झाला? तो म्हणा स्वयंपाक चांगला झाला पण चपाती आणखीन गरम पाहिजे होती. ती म्हणली बाबड्या तुला पहिलीच वाढलेली, दुसरी आणखीन तव्यावरच आहे. मग त्या माऊलीने परत चपाती लाटली. लाटलेली चपाती आता त्या माऊलीने टोपल्यात टाकली नाही, उलथण्यावर घेऊन त्याला वाढली. उलथन आहे का तुमच्याकडं? उलथणं असं काय काय फारच उलथले त्यांच्यामुळे त्यांच्या लक्षात यायचंच नाही. उलथण्यावर घेतली आणि त्याने ती चपाती खाल्ली. मावशी म्हणली गरम आहे का? तो म्हणला आणखीन गरम पाहिजे. मावशीने तर डोळेच फिरवले पण म्हातारी पाकशास्त्रात खूप निष्णात होती महाराज. मग तिने परत पोळी लाटली. लाटलेली पोळी आता टोपल्यात टाकली नाही, उलथण्यावर घेतली नाही, मग तवाच पकडीत धरला बघा. तवा त्याच्या पुढं केला. खा आता. पठ्ठ्याने तव्यावर मोडून खाल्ली. मावशी म्हणली गरम आहे का? तो म्हणला मावशी चपाती आजो गरम पाहिजे. हे मावशी आपल्या गाजराच्या शेंगव्याचीच होती महाराज. आला विचारिता नाही मी आज गाजरे वाढवून आलो म्हणून ते आलं. मावशी म्हणजे मूड द्या आता
चुलीत बसून खा. इतकं कुठं गरम खातेत का? पण स्पर्श विषयाला समाज बोलला. तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची मोहरा, स्पर्शाची घोरा वना जाय. माऊली. तिसरा विषय आहे रूप. शब्द स्पर्श रूप. हल्लीचा समाज रूप विषयाला खूप बोललाय. खूप. कोणे एके अवसरी निघोनी नेत्राच्या द्वारी, रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. माझी माऊली वर्णन करते. रूप विषयाला समाज खूप बोलला. एक 90 वर्षाची म्हातारी बाजाराला गेली. बाजाराला विकण्या आपलं गेली आणि गेल्यावर तिथं आरसा विचारला दुकानदारला, हे बाबा आरसा केवढ्याला दिला? तो म्हणला, मावशी 50 रुपयाला. अरे काय विकायला बसला का लुटायला बसला? हा आरसा आमच्या लहानपणी 2 रुपयाला भेटत होता आणि तू 50 रुपयाला विकतो? तो मला, मावशी महागाई गगनाला भिडली आणि तू सांगते आता 2चं 50 कच झालं, 50चं 2 कच झालं. नाही 50च. मग ती म्हणली, अरे मूड द्या, हे 50 रुपयाचा तुझा आरसा घेणं का व्हायना? पण आमच्या लहानपणी 2 रुपयाच्या आरशात मी काय देखणी दिसायची, मी काय माझं रूप असं उठून दिसायचं. अगं हो, पण आता तूच बसली कवा उठून दिसायचं रूप महाराज? माझं रूप काय देखणं, ती माझे गाल असे सफरचंदासारख्या दिसायचे आणि हा तुझा 50 रुपयाचा फटका आरसा कशी दिसते मी वाळलेल्या पेंडीसारखी, बघ ना. तो म्हणला, आजी ही चूक आरशाची नाही, मग तुझ्या थोबाडाची. माऊली. रूप विषयावर लोकांचं खूप प्रेम आहे. खूप. वा. लग्न करताना तुम्ही मुलीत काय पाहून लग्न केलं बरं? लग्न झाल्यावर ही गाथा पारायण करील, ज्ञानेश्वरी पारायण करील, हे बघून करत नाही, रंगरूप बघत येत लोक आणि मग लग्न करतात. पण लग्न करताना रंगावर रूपावर जायचं नाही, कारण काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त झोंबती. शब्द स्पर्श रूप रस रसनेची वाटा निघोनिया सुभटा, रसाचा चिदर कुटा भरू लागे. गंध विषय येण्याची घाणे, देहेशी करी निघणे, गंधाची दारुणे आडवे लंघे. माऊली वर्णन करते. जीव भुलले पंच विषयाला. विठ्ठल 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 विठ्ठल. वर्ग क्रमांक 2. साधू बोलले. साधू कशाला बोलले? कोणत्या साधूचं उदाहरण सांगणार? यथाव्रज गोपिकाना. आमच्या नारद महर्षीने ज्या साधूंचं उदाहरण दिलं त्या साधूंचं तुम्हाला मी उदाहरण देणार आहे. कोण? व्रजवासी गोपिका. या साधुत्वाला आमच्या गोपिका प्राप्त झाल्या आणि त्याही बोलल्या. अरे हो, पण त्या गोपिका बोलल्या कशाला? 1 भगवंताच्या रूपाला, 2 भगवंताच्या वेणूला. भगवंताच्या वेणूने त्यांना भुलविले. भुलविले भुलविले अशा बोलल्या. आता 2-4 गवळणी आहेत त्याच्या वर्णनाच्या. एक गोपिका, त्यांच्या बेटाचं एक लगीन होतं भावकीचं. लगीन जायचं होतं आपल्या गोंडेगाव शिंगव्या, वारी शिंगव्याला. तिकडे एक वारी शिंगव आहे, कोपरगाव
आणि मग सगळे पाहुणे रावळे गोळा करायला चालले होते गावात. वाजंत्री सुरू झाले, काही आहेर मोडायचा कार्यक्रम. ताशावाला आला, सगळे वाजवणारे ढोलवाले आले. सगळं ढोलवाल्याचं चाललंय बोम बोम परांडा, बोम बोम परांडा. ताशावाल्याचं चाललंय कोपरगाव 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 कोपरगाव. कोपरगावला जाणार होतं ना वाराड. सगळ्याचं वाद्य वाजायचं काम चालू होतं. आणि ती गोपिका लवकर स्नान करायचं म्हणून दात घासू लागली होती. आणि ब्रश घेतला, ब्रशवर पेप्सोडंट घेतली, वा, आणि त्यात दंतमंजन करू लागले. तेवढ्यात भगवंताने वेणू वाजवला. वेणू वाजवित यमुने तटी, वेणू वाजवित यमुने उभा कानया सावळा जगले, भवती गोधने ओ गोवळांच्या थाटी, ऐकोनी गवळणी धावती उठा उठी वो, ऐकोनी गवळणी धावती उठा उठी वो, ऐसा जनमन मोहन रंगवना, ऐसा जनमन मोहन रंगवना, ऐसा जनमन मोहन रंगवना, ऐसा जनमन मोहन रंगवना. वेणू वाज निळोबराय वर्णन करतात. वेणू वाजवीत यमुनेच्या तटी उभा कान्हया सावळा जगजेठी, भोवती गोधने वो गोवळांच्या थाटी, ऐकोनी गवळणी धावती उठा उठी वो, ऐसा जनमन मोहन रंजवना, गुणी गुणातीत नंदाचा पोसना, करोनी अकर्ता हा सृष्ट्यादी रचना, विश्वी विश्वातीत अलक्ष देख नाव. पाठ असल्याशिवाय म्हणताच येत नाही, लय अवघड शब्द, संस्कृत शब्द आहे. आणि मग सगळेजण वेणू ऐकायला आले भगवंताचा. बैसोनी विमानी याच्या पाहो येते खेळा, देव सकळ हे मिळवनिया पाळा. भगवंताच्या वेणुनादाचा एवढा प्रभाव झाला. ओघ कुंठित या यमुना जळा, यमुनेचं पांगुळले यमुना जळ. यमुनेचं पाणी स्थिर झालं. भगवान श्रीकृष्णाचा वेणू ऐकत आहे. वा, बर. ओघ कुंठित यमुना जळा, वरुषे ब्रह्मानंद नर नारी बाळा, जळचर भोचर खेचर वनचरे र र र र र, सगळं र लय गोड लिहिले. निळोबरा. जळचर पाण्यातले पाणी, भोचर जमिनीवर फिरणारे, खेचर आकाशातून फिरणारे, वनचरे वनात फिरणारे, लुब्ध होवनिया वेणूची आस्वरे. भगवंताचा तो वेणुनाद या सगळ्याचं मन आकर्षित करतो. झाला सगळे लुब्ध झाले म्हणजे बोलू नये. लुब्ध होवनिया वेणूची आस्वरे, राहिली तटस्थची मानसे शरीरे. मान स्वतःशी तटस्थच झाले बा. हो, एक जण झाडाला आळ करीत होता, त्याने टिकाव असा उचलला, तिकडून वेणुनाद ऐकला, तो टिकाव घेऊन तसाच उभा राहिला. फक्त तिथं कॅमेरामन पाहिजे होता महाराज. हे नका काढू. हा, एक बाई गौऱ्या थापत होती. आताच्या पोरींना गौऱ्या थापता येत नाही, त्यांच्या भाकरी गौऱ्याच असतात म्हणा. जुन्या बाया गावऱ्या थापायच्या. गावऱ्या थापता थापता ते असा हात राहिला, तो असाच राहिला महाराज. वा. एक शेण टाकायला गेले, शेण टाकता टाकता अशी गेली, अर्ध शेण बाहेर अर्ध मेल्यात. ते अर्ध बी खाली पडलं नाही, शेणही ऐकायला लागलं महाराज. लुप्त झाले. राहिली तटस्थची मानसी शरीर. महादेवाच्या देवळा माग एक 5-25 माणसं बसली होती. कशाला बसली होती? एक पुढे 9 गडी, आणि प्रत्येक जणाने काम वाटून घेतलं होतं. त्यांची ती कामं चालली होती. त्यांच्यात खाते वाटप निवृत्ती महाराज लय लवकर होता. सरपंच त्यांच्यात खाते वाटप लय लवकर होतं. आणि मग प्रत्येकाने खातं वाटून घेतलं होतं. एक जण खनिज मंत्री झाला होता, म्हणजे तोप कोरायचं काम चाललं होतं. एक जण जलसिंचन घोटाळ्यात अडकला होता, म्हणजे तो बाळा शूटिंग न खुर चाललंय, व्यवस्थित चाललंय, भिजवायचं काम चाललं होतं. एक जण ऊर्जा मंत्री झाला होता. महादेवाच्या देवळा पुढल्या नारळाच्या शेंड्या उचलून त्याचं एकत्रित संमेलन करून आणि त्या संमेलनाला त्या ऊर्जावर प्रदीप्त करण्याचं त्याचं काम चाललं होतं. बरं.
एक जण खाद्यमंत्री झाला होता बघा. त्याच्याकडे ते अन्न पुरवठा खातं असल्यामुळं वेळच्या वेळी जलसिंचन करून ते सगळं काम चाललं होतं. तेवढ्यात भगवंताच्या वेणूचा स्वर उठला. कशाला विचारित महाराज, जे आहे ते तिथंच राहिले महाराज. वा, सगळे स्तब्ध झाले महाराज. वा, राहिली तटस्थाची मानसी शक्ती. वा, पवन निश्चळाची होऊन ठेला, वारा वायाचा थांबला होता. वा, सूर्य अस्तमाना जावं विसराला. काय बोल पडली भगवंताच्या वेणूने. सूर्य अस्तमानाला जाण्याचा थांबला होता. वत्से न पिती, देह भाव गेला. वासरांच्या तोंडात गाईचं स्तन होतं, पण वासरू आता हुंदका मारत नव्हतं महाराज. वा, अहो तानयाचे लागता झटे, पण ते झटे मारत नव्हतं. वा, वत्से न पिती, देह भाव गेला. मुखीचा कवळ गाई मुखीच राहिला. गाईच्या मुखात गाईचा चारा घेतला होता गाईने, तो गाईच्या मुखातला चारा तसाच राहिला. काय वर्णन केलंय. भगवंताच्या रूपाने सर्वांना भूल पडली. वा, हे सगळे भक्त आहेत आपल्या भगवंताच्या वेणूला भुलले. रवी मंडळ यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, यमुना स्थिर स्थिर वाहे. रवी मंडळ चालता स्तब्ध होये, रवी मंडळ चालता स्तब्ध होये. शेष कुर्म वराह चकित राहे, बाळाथन देव विसरली माये, विसरली माये. वृंदावनी कवनाचा माय वादे वादे, कवनाचा माय वादे वादे, कवनाचा माय वादे वादे, कवनाचा माय वादे. सगळ्या गोपिका पाहू लागल्या. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, यादव राजे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. वा वा, आपले वाजे साहेब नाही आले म्हणजे बरोबर का. भगवंताच्या वेणूला बोलल्या. वा, भगवंताच्या रूपाला भुलल्या. कृष्ण रूपा वेधल्या नारी निळोब्बाराय वर्णन करतात. जीवाची भूल पाहिली विषयाची, साधूची भूल. साधू भुलले भगवंताच्या वेणूला, भगवंताच्या रूपाला. वा, खूप भुलले. आता पुढे चला. देव, देव कशाला भुलला. काही नाही, गोकुळातील गोपिकांची आणि गोपाळांची प्रेमयुक्त भक्ती पाहून भुलला. नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. पाव भुलला भक्ती प्रेम, पाव भुलला भक्ती प्रेम, पाव भुलला भक्ती प्रेमासी, पाव भुलला भक्ती भक्ती प्रेमासी, पाव भुलला
गोपिकांची आणि गोपाळांची प्रेमयुक्त भक्ती पाहून भोललं. माऊली त्याला फक्त भक्तीच लागती, काही लागत नाही. आता हे तुम्ही ना लय ओटारेटा मांडलाय. कोणी नारायण नागबली करते, कोणी घटसर्पण, कोणी त्रिपिंडी नामुकन त्या अंगातवाल्या बाईने सांगितलंय. त्यांच्या सकट तुम्हाला गंगापूर धरणाखाली उभं करा, दार उघडे करून द्यावा महाराज. काय कळत आहे रे तुम्हाला ज्ञान? शास्त्रातलं तर काय वांग कळत नाही, ज्याला कळत आहे त्याचं ऐकत नाही. येड्याच्या मागे जाता. काय कळत आहे काय तुम्हाला? माऊली नाथ महाराजाचं ऐका. ज्ञानोबराय सांगतात, भगवंत 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, पै भक्ती एकी मी जाणे, येथे साने थोरन म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. मी फक्त भक्ती पाहतो, भक्ती. शबरी रामाकडे गेली होती का? राम शबरीकडे गेले होते? रामायणाचार्याने तुम्हाला काय सांगितलं? भले 4 लाख घेऊन द्या त्यांनी. काय सांगितलं रामायणाचार्याने तुम्हाला? शबरी रामाकडे गेले नाही, प्रभू राम शबरीकडे आले. हे रामाच्या जिल्ह्याला सांगायला नको. राम इथं खूप वेळ राहिलेले आहेत ना, पण तुमच्यावर रामाच्या पेक्षा आसारामाचा जास्त पागडा. आणि म्हणून माऊली पै भक्ती एकी मी जाणे, फक्त शुद्ध भक्ती करा, शुद्ध भक्ती. त्या बाबाला एवढंच आवडत आहे. प्रभू राम गेले 12. पांडव कृष्णाकडे गेले का भगवान कृष्ण पांडवाकडे आले? द्वारकेचा राणा पांडवा घरी, काढी धर्मा घरी प्रतिष्ठते, धर्मा घरी पाणी वाहे झाडी. देव त्यांच्या संदीप महाराज घरी आला, घरी. हे वैशिष्ट्य. म्हणून फक्त तुम्ही भक्ती करा. सुखे येतो घरा नारायण. काही झालंय? काशीला जायचंय, कोणी सांगितलं तुला काशीला जायला? अरे घरी भक्ती करा. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेच काशीपुरी तीर्थक्षेत्र. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेच पवित्र. भक्ती कथेशी मैत्र जया पुरुष. सकाळी पहाटे उठावं, गोदावरीच्या स्नानाला जावं. चांगलं पाणी. आता तुम्ही आंघोळीला जात नाही म्हणून देवाने त्याच्यावर जलपर्णी आणली. गोड पाणी चाललंय रोज. अरे श्रावण मासे, पर्व काळावर तर घरी आंघोळ करू नये. गुढीपाडवा असेल, तुम्हाला सांगतो दिवाळीचा पाडवा असेल, दसरा असेल, अक्षय तृतीया असेल, काही सणवार असेल त्याला पर्व काळ म्हणतात ना. मकर संक्रांत असेल, एकादशी पर्व काळ असेल, घरी स्नान करू नये. मी पंढरपूरला आषाढी एकादशीला एक मोठा कीर्तनकार नळाला आंघोळ करताना पाहिलाय महाराज. गावात उतरायला होता तुकाराम मंदिराच्या जवळ. गेले लोक तारीख घ्यायला. मला म्हणले चला. मी नाही येतो या असले येड्याकडे. आता चला गेले घेऊन. नाव तुम्हाला माहितीये, कुठं सांगू आता मी तुम्हाला. मोठा कीर्तनकार आषाढीला आंघोळ करत होता. म्हणलं याची तारीख घ्यायची का? असे भजने निष्ठावान होते आपल्या शिंगव्यासारखे. म्हणले हे याला चंद्रभागेला जायचं कळा ना, आणि आम्हाला हे काय सांगणार आहे? तारीखच कॅन्सल केली लोकांनी. मला तुम्ही आषाढीला जर चंद्रभागेचं स्नान करे ना, मग तुम्ही चंद्रभागेला जाणार कधी? हाडकं झाल्यावरच जाणार. असल्याची हाडकं सुद्धा चंद्रभागेला नेऊ नये महाराज. मग एखाद्या ग्राम शौचालयात नेऊन टाकावे महाराज. वा कशाला नेता? ज्याला हयातीत चंद्रभागा घडली नाही. रोज पहाटे उठा, गंगेचं स्नान करा. देवघरात पांडुरंगाची मूर्ती असली पाहिजे. बऱ्याच जणांच्या देवघरात पांडुरंगाची मूर्ती नाही. महाराष्ट्रात त्यालाच राहायचा अधिकार आहे की ज्याच्या घरात पांडुरंगाची मूर्ती. पांडुरंगाची मूर्ती. गृहस्थी माणसाच्या घरात नुसता पांडुरंग नाही, रुक्मिणी बी पाहिजे. असं आहे, आम्हाला फक्त पांडुरंग असो. सेवा कोण करेल? आपा. असं आहे, आपा 2 मूर्त्या पाहिजे ग्रस्त्याकडं. पांडुरंगाची गोड मूर्ती. आपले मोठे माऊली आहेत ना, त्यांना मूर्तीवाल्याची एक ओळख आहे बघा. मोठे माऊलीला सांगा मूर्ती आणायला. खास मला जी मूर्ती दिली ती मोठे माऊलीनेच दिलेली. म्हणून पांडुरंगाची मूर्ती बेस्टपैकी तांब्याचं ताट असलं पाहिजे. एक तांब्याचा तांब्या पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पीठ मळायच्या ताटात देवपूजा. अरे काय तर मला काय सांगावा, लय अवघड. त्याचं स्वतंत्र ताट पाहिजे, तांब्या पाहिजे, त्याचा एक चौरंग पाहिजे. एका घरी मी गेलो तर मला प्यायला पाणी तांब्याच्याच भांड्यात दिलं. म्हणलं काय देवाचा तांब्या, प्या पाणी. म्हणलं मी आज निर्जला धरलेली. म्हणलं काय सांगेल, लय येडी हो, लय येडी गाव आता काय सांगा तुम्हाला. ऐका. आणि मग रोज सकाळी देवपूजा करा. आपण गोपीचंदन लावावा.
आणि देवाला चंदन लावावा. घरात सहान असली पाहिजे, चंदनाचं एखादं खोड पाहिजे, रोज चंदन उघडायचं. आंघोळ केल्यावर धूत कपडे घालायचे. धूत आम्ही रोज धुतलेलं धोतर घालतो. धुतलेलं धोतर घालणं म्हणजे 16 घातल्याचं पुण्य लागलंय महाराज. रोज 16 तुम्ही घालू शकत नाही. बरेच जण दिवसभर धोतर घालतात पण पूजा मात्र अंडर पॅन्टवर करते. काही जण लुंग लावून पूजा करते. ती लुंग जेव्हा घेतली तेव्हा धुतलेली असते, त्याच्यावर धुतत नाहीत. लुंगीवर पूजा करतात का? तू कापडच घालू नको, आमच्या काय अपेक्षाच नाही घालायची. लुंगीवर पूजा करू नये माऊली, इजारीवर पूजा करू नये असं त्याला धोतर. पंचकच्छ. आमच्या गावात बबनभाई नावाचा एक मुसलमान होता, विकास महाराज. तो फेटा घालायचा, धोतर घालायचा, फेटा घालायचा, पण मागचा शेंडा खवत नव्हता. मी ना तुम्ही मागचा शेंडा खवत नाही. ते म्हणले महाराज आमच्यात खवायचा कार्यक्रमच नाही म्हणले, आमच्यात सगळं मोकळं आहे म्हणले. आणि मग त्यांनी सांगितलं, मी म्हणलं तुम्ही धोतर घालता बबनभाई? ते म्हणले हो. आणि नमाज पडायला गेल्यावर त्याने नमाज पडायला गेल्यावर मला काष्टा काढून ठेवावा लागतो. आमच्यात काष्टा घालून काहीच करत नाही इस्लाम धर्मात. आणि बबनभाईने सांगितलं तुमच्यात काष्टा घातल्याशिवाय काहीच करता येत नाही असं आहे. आपल्यात पंचकच्छ धोतर आहे ना, धोतर 5 ठिकाणी खोसायचं. पहिलं 2दा इथं, एकदा मागून मिऱ्या घातल्यावर परत एकदा, परत दांडेकर घालताना एकदा. असं याला पंचकच्छ म्हणतात. तुम्हाला हे कळायचं का? याच्यासाठी रोज धोतर. महाराज शिंगव्याच्या सगळ्या टाळकऱ्यांनी धोतर घातले. जरा टाळ्या वाजा यांच्यासाठी महाराज. सगळे कंबर बांधून ये धोतर. आता पुढल्या वर्षी फेटे नाही फेटा घालता आला ना, ते तुकोबाराच्या पगड्या आणायच्या. सगळ्याला काय 200-250 रुपयाला भेटती. मी साहेबराव पाटलाला सांगून जातो पुढल्या वर्षी सप्त्यातून थोडे पैसे याच्यासाठी खर्च करा. असं तुम्ही आम्हालाच लय पैसे देता, जरा भाजण्याला द्या. चला भाजण्याला म्हणजे बिड्या काढायला नाही, पगड्याला नाही तर ते म्हणजे माऊलीने सांगितलंय त्या बिड्या काढायला. पुढल्या साली सगळ्यांना पगड्या आणा. सगळ्यांनी तुकोबाराची पगडी. अख्खं नाशिक म्हणलं पाहिजे अरे सप्ताह करायचा तर शिंगव्यासारखा करायचा महाराज. सगळ्यांना पगड्या कंबर बांधली. 1 साल तुकोबाराची पगडी, 1 साल नामदेव महाराजाची पगडी. नाविन्यपूर्ण. तुम्ही लग्नात लई नटात आहो. काही लग्नात कोट घालून जातात. कोंबड्याच्या व्यापाऱ्याचा उष्ण आणि देत. आणि ते आपले कोंबड्याचा व्यापार नाही का, बोल केवढ्याला घ्यायची कोंबडी, खिशात पाहिजे हात घाली. अरे कोंबड्याच्या व्यापाऱ्याचा काय कोट घालताय? वारकऱ्याने वजनदार महाराज असं सुंदरपैकी. माझी विनंती तुम्हाला असे बदल करत चला, पारमार्थिक बदल. ऐका. आणि मग सकाळी रोज देवपूजा करायची. चंदन उघडून देवाला चंदन लावायचं. आणि स्वयंपाक झाला का पहिला नैवेद्य देव घरात देत जायचा बरं का. पांडुरंगा तुम्ही जेवा, नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा, प्रसाद तो द्यावा सेवकाशी. अशी रोज पूजा करा. रोज ज्ञानेश्वरीची 10-12 पानं वाचा, गाथ्याची 10-12 पानं वाचा. संध्याकाळी सगळे आले का तुम्ही तसे स्वयंपाक, पोरगा आला आई स्वयंपाक झाला का तुम्ही माझी फोडणी राहिली, सगळे येऊन देत जायचे. मालक आले का ग स्वयंपाक झाला का, थांबा फोडणी राहिली. लहान पोर आले आई स्वयंपाक झाला का, थांबा फोडणी राहिली. सगळं घरी एकत्र येईपर्यंत तुम्ही भाजीला फोडणी द्यायचीच नाही. जेव्हा सगळे एकत्र येतील आणि सगळ्याला माहिती आता तुम्ही हरिपाठ म्हणा मग मी फोडणी देते. तुम्ही नको तिथं लई फोडण्या दिल्या पण एवढी फोडणी ऐकावं. वर बघा खाली काय पाहता. काय करावा. आम्हाला समाजाची तळमळ पाहिजे का खूप वाईट वाटत महाराज, खूप वाईट वाटत. आम्हाला टेन्शन काहीच नाही महाराज. आम्ही एवढे उत्सव केले ना, मला त्याचं अजिबात टेन्शन वाटत नाही. देव आमच्या लई भक्कम माग आहे महाराज. हो भगवंत असा आहे ना, देव आम्हाला सगळं आणून देतो महाराज. पण तुम्ही असे गळालेले आंबे पाहिले का मग लय राग येतो कधी मग. ऐका माऊली, रोज अशी पूजा अर्चा करा, प्रेमयुक्त भक्ती करा. तो बाबा तुमची भक्ती पाहून बोलल. वा पहा हो बोलला भक्ती प्रेमाशी. कोण बोलला तो कसा आहे, तो अवांग मनस गोचर आहे. त्याचं विशेषण देऊळ वर्णन करतात अभंगाच्या पायी. जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक माये, जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक माये, परब्रह्म व्यापक माये, पूर्ण परब्रह्म व्यापक माये, जो परिपूर्ण परब्रह्म
पांडुरंगाचं भजन ऐकून माईक सुद्धा बोलला आणि तिकडे निघाला होता बघा. मीच त्याला म्हणत त्या पक्षात जाऊ नको, ईडी लागल माग बाबा. ऐका, जो बोलला त्याचं वर्णन केलंय. जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, समोर आवाज द्या, तो गोकुळी गाये चारित आहे. जो परिपूर्ण, पूर्णता दोन प्रकारची, एक सापेक्ष एक निरपेक्ष. सापेक्ष पूर्णता म्हणजे काय? ज्याला पूर्ण होण्यासाठी कोणाच्या तरी आगमनाची अपेक्षा आहे त्याला म्हणायचं सापेक्ष परिपूर्णता. का वेळ झालाय, लग्न का लाविनात म्हणले मंत्री साहेब आले म्हणजे लग्नाला परिपूर्णता आहे. लग्न परिपूर्ण कधी? मंत्री साहेब आले म्हणून. याला म्हणायचं सापेक्ष परिपूर्ण. जायकवाडी धरणे, उजनी धरणे, गंगापूर धरणे हे धरण भरले, अरे हो, धरण परिपूर्ण भरले, अरे हो, पण ती सापेक्ष परिपूर्णता आहे. जायकवाडी भरण्यासाठी त्याला गोदावरी दुथडी भरून येण्याची अपेक्षा आहे, मुळा नदी दुथडी भरून येण्याची अपेक्षा आहे, प्रवरा नदी दुथडी भरून येण्याची अपेक्षा आहे. याला म्हणायचं सापेक्ष परिपूर्णता. धरणं भरण्यासाठी नद्यांची अपेक्षा आहे, पण समुद्र भरण्यासाठी कोणाची अपेक्षा आहे हो? कोणाचीच नाही. मग तुम्ही आम्ही परिपूर्ण आहोत हे सापेक्ष परिपूर्ण, आणि परब्रह्म परिपूर्ण आहे ते निरपेक्ष परिपूर्ण आहे. नद्या आल्या काय आणि गेल्या काय? दुष्काळ पडला काय आणि पाऊस नाही पडला काय, किंवा पाऊस पडला काय? त्या समुद्रात काही तिळ मात्र फरक होत नाही. जो यथा लाभे तो खे, अलाभे न पारुखे, पावसे विन न सुके, समुद्र जैसा. माझी माऊली आपूर्यमाणम मचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति अद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न काम कामी. याला म्हणायचं निरपेक्ष परिपूर्णता. जो निरपेक्ष परिपूर्ण आहे, जो परिपूर्ण परब्रह्म परा पश्यंती मध्यमा वैखरी या चारही वाण्याच्या पलीकडचा आहे. ठावो न पवता जयाचा मनेशी मुरडली वाचा. उपनिषदामध्ये चारही वाण्यांचं वर्णन केलेलं आहे. त्या चारही वाण्या तिथं पोहोचत नाही. मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. उपनिषद वर्णन करतात परब्रह्म व्यापक. व्यापक आहे. आजच्या अभंगात व्यापक शब्द दोनदा आलाय, पहिल्या चरणात, शेवटच्या चरणात. पहिल्या चरणातला जो व्यापक पद आहे ते कार्याला व्यापून असलेला आहे, आणि शेवटच्या चरणातलं जे आहे ते कारणाला व्यापून आहे. कार्य कारणाला व्यापून असलेला परमात्मा, चार वाण्याच्या पलीकडला परमात्मा, निरपेक्ष परिपूर्ण परमात्मा. पण काय गोपाळांची गोपिकांची भक्ती पाहून बोलला, आता काय सांगावा. निष्काम निराळा पण गोपी लावी याला चाळा. निष्काम तो झाला कामाशी लंपट, गोपिकांची वाट पाहत वैसे. गोपिकांची वाट पाहे द्रुमातळी मागुता निहाळी न देखता. न देखता त्यांचा पंथ पाहे वेळोवेळा. तुका म्हणे वाचा नातू देतो. बाळकडेमध्ये वर्णन आहे. याला म्हणायचं जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये. आणि तो काय करतोय? तो गोकुळी गायी चारीत आहे. बघा, विचार करा. जे परिपूर्ण आहे, परब्रह्म आहे, व्यापक आहे, त्यालाही कळतंय गायी पाळावा, गाय सांभाळावी. गाय हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे. गाय हे सकल देव देवतांचं प्रतीक आहे. गाय हे आरोग्याचं प्रतीक आहे. पहिली गोष्ट, गाय हिंदुत्वाचं प्रतीक आहे. माऊली, ज्याच्या दारात गाय त्यालाच आजपासून रामराम घालायचा. ज्याच्या दारात गाय नाही त्याला रामराम नाही म्हणायचं. मग तो हिंदूच कसा? अरे तो हिंदू कसा ज्याच्या दारात गाय नाही. कोणी म्हणाल महाराज आता आम्ही गाय पाळू शकत नाही, फ्लॅटमध्ये राहतो, शहरात राहतो. तुम्हाला गाय पाळणं होत नसेल तर ठीक आहे, पण जे गाय पाळतात, गोरक्षण काढतात, त्यांना वर्षाचा एका गायीचा चारा द्या माऊली. त्यांना तुमच्या चाऱ्याची अपेक्षा आहे महाराज. वा, तुम्ही तर गोदावरीच्या काठचे. तर एखादा तरी गुंठा ऊस इथं निफाड तालुक्यात ऊस खूप पिकवतो महाराज. तुम्ही गाईला देत नाही म्हणून कारखाने सुद्धा तुमचे बिलं बुडवतात महाराज. तुम्ही गाईला द्या. त्याच्यामुळं कारखान्याने तुम्ही गाईला देत नाही म्हणून कारखानेच बंद करून टाकले महाराज.
तुमचा कारखाना चालू झाला का? चारा खाला कारखाना खाला. वा वा, संपत काकांचं बोलणं संपतच नाही असं. निफाड तालुक्याची व्यथा त्यांनी मांडलेली आहे. असो, हा विषय अति गहन असल्यामुळं आपण थांबून घेऊ. काय करतात माऊली? माऊली, 1 गुंठा तरी ऊस गाईला द्या माऊली. गाय हिंदुत्वाचं प्रतीक आहे. वा, गाय सकल देवदेवतांचं प्रतीक आहे. तुम्ही काशीला गेले तर तुम्हाला अयोध्येला जायचं राहून जाईल. तुम्ही अयोध्येला गेले तर वृंदावनला जायचं राहून जाईल. तुम्ही वृंदावनला गेले तर मथुरेला जायचं राहून जाईल. एक देव भेटला तर एखादा भेटायचा नाही, एखादा भेटला तर एखादा देव राहून जाईल. 3.5 कोटी देव देवता आहे, तुम्ही कुठं फिरणार? पण 3.5 कोटी देवांचं जर एकत्र दर्शन घ्यायचं असेल तर दारात गावरान गाय पाहिजे महाराज. गावरान गाय असावी. रोज आपलं स्नान झालं का तुळशीला पाणी घालताना तुळशीला अर्धा तांब्या, सूर्याला थोड्यावर पाणी घालायचं, गाईला गंध लावायचा, 5 प्रदक्षिणा करायच्या आणि गाईला पेंड द्यायची, घास टाकायचा. फक्त साष्टांग नमस्कार करा, गाईच्या पाठीवरून हात फिरवा. तुमच्या घरात कोणालाच कधीच काहीच कमी पडणार नाही महाराज. वा, कारण सकळ देवदेवता त्या गायीमध्ये नांदतात महाराज. वा, तुम्ही एक वेळे जावई उपाशी पाठवला तरी चलत, पण गायी उपाशी ठेवू नका माऊली. गाय हे सकल देवदेवतांचं प्रतीक आहे. गाय हे आरोग्याचं प्रतीक आहे, आरोग्याचं. गायीच्या शेणात लक्ष्मी राहते. ज्या गृहस्थी माणसाच्या दारात गायीचं शेण पडतं तिथं आज ना उद्या लक्ष्मी येणार. त्याची थकलेली बिलं निघणार. वा, त्याच्या शेतमालाला भाव येणार. गेल्या वर्षी एकरी 5-5, 7-7 लाख रुपये झाले. कशाची? गाजरांची. यंदा तुम्ही गायी पाळल्या नाही त्याच्यामुळं मागं पुढं झालं. असो सांगायचं नाही झाले. वा, तुमच्या गावचे चोपदार पाहिले का? मला खूपच अभिमान वाटत होता. ते कट कोणाकडं मारतात कोणाष्ट मानलं पाहिजे. खूप खूप चालेल. चोपदारासाठी टाळ्या वाजा मार. माऊली, गाईच्या शेणात लक्ष्मी आहे. गावरान गाईचं शेण दारात पडावं. जुन्या काळातल्या बाया शेण घेऊ देत नव्हत्या का? त्या म्हणायच्या तू आमची लक्ष्मी नेते. गावरान गाईचं शेण दारात पाहिजे. गावरान गाईच्या गोमूत्रात धन्वंतरी राहतो. धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता आहे. आपण आठवड्यातून 1 दिवस का होईना 1 कपभर गोमूत्र गाळून घ्यायचं 8 पदरी आणि फक्त 2 चमचे घ्यायचं. आरोग्य खूप चांगलं राहतं महाराज. आठवड्यातून 2 चमचे 2.5 असं त्याचं माप आहे. मोगम नाही तर कोणी म्हणत घेतो तांब्याभर. मग तुला नदीला जाऊन बसावं लागेल, पाणी पुरायचंच नाही ना आणतो पुढून भावा. आणि म्हणून गाय हे आरोग्याचं प्रतीक आहे. गोमूत्र घेतलं पाहिजे, खूप कामाचं आहे. आपण चहा घेतो त्याच्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारची विष असतात. तुम्ही संशोधकांना विचारा. गाईचं गोमूत्र आरोग्याला खूप चांगलं. खरं सांगू, घरी जर पाहुणा आला त्याला चहा करूच नका, त्यात विष असतं. मग त्याला अर्धा कप का होईना गोमूत्रच दिलं पाहिजे. हे म्हणते अहो पाहुणा म्हणून यांना काही मॅनर्स आहेत का नाही? मॅनर्स गेले चुलीत. पाहुणा जगला पाहिजे का मेला पाहिजे? जगला पाहिजे. अर्धा कप का होईना गोमूत्र. आता तुम्हाला हसू वाटतंय त्याला मी करू काय? आरोग्यशास्त्र अर्धा कप नका देऊ, थोडस. आरोग्याला खूप पोषक आहे माऊली. गोमूत्राचा प्रयोग तुम्ही गोमूत्रात शेण काढून जर अंगाला लावलं, संपूर्ण अंगाला, आणि उन्हात जर बसला तर त्याची कसलीही त्वचा रोग असू द्या निघून जातो माऊली. वा, काय सांगायचं. आळंदीजवळ हवेली तालुक्यात एक भावडी नावाचं गाव आहे. तिथे एक तांबे साहेब आमच्या पंचकृषी मंडळातले केंद्र शासनाचे नोकरदार होते. नोकरीतून मागं आले, खूप बोनस भेटला, पण बायकोला झाला कॅन्सर. म्हणजे बोर पिकली ना अस्वलीचं तोंड आलं बघा. आणि मग काय करायचं? खूप अमेरिकन डॉक्टर बोलवले. म्हणले 10-15 दिवस बायकोची सेवा करा, बायको राहणार नाही, जाणार आहे. मग ते घरी आले आणि बायकोला त्यांनी फक्त गोमूत्राचा प्रयोग सुरू केला. 10-15 दिवस माऊली राहील अशी खात्री अमेरिकेच्या डॉक्टरने दिली होती. आज 10 वर्ष झाले ती माऊली जिवंत आहे.
तांबे मॅडम चौकशी करा आमच्या पंचकृषीत आमचे सगळे बाबा चालतात त्यांना विचारा, जे आमच्या पंचकृषीत चालतात आमचे नवनाथ मामा कांगणे यांना विचारा तुम्ही, बबन मामा जे पंचकृषीत चालतात त्यांना विचारा. तांबे मॅडम आजोग जिवंत आहेत. मग त्यांनी सगळा आलेला बोनस काही संसारात काही करायचं नाही तेवढ्यांच्या गाईच घेतल्यात त्यांनी आणि घरोघर जाऊन लिटर लिटर गोमूत्र देतो. माऊली गोमूत्र घ्या, हे आरोग्याला चांगले. लिटर लिटर नाही प्यायचं, मापात प्यायचं, नाही तर मग झेलम एक्सप्रेस सुरू होते असे. माऊली गाय हे आरोग्याचं प्रतीक आहे. तुम्हाला काय सांगा, गाय ऑक्सिजनच बाहेर टाकते, ऑक्सिजन. म्हणून आमच्या दारात गाय. तुम्हाला हे कळे ना म्हणून तुम्हाला व्हेंटिलेटर बसवावं लागलं, यात तेच कारण आहे. माऊली खूप गोड आहे म्हणून वळते जे गाये त्यासी फार लागे काय, त्यासी फार लागे काय, त्यासी फार लागे काय. वळते जे गाई त्यासी फार त्यासी फार लागे काय, त्यासी फार लागे काय. वळते जे गाई त्यासी फार लागे काय, त्यासी फार लागे काय, त्यासी फार लागे काय. सारख्याच आता लक्षात येत नाही. आता ते तुम्ही दोघं होते म्हणून लक्षात आलं, यांना तर मला वाटतं त्यातलं काय काय कवडी कळाली नसेल. काही लोकांना फरक कळत नाही हो. अहो यांना तुतारीतला आणि पिपाणीतला बी फरक कळत नाही. आता काय सांगावा, काही तुतारी म्हणून पिपाणीचीच बटणं दाबी देत मला. यंदा पिपाणी बरीच वाजली असो. या भागात लाखाच्या पुढं पिपाणी गेलेली असो. ऐका माऊली, गाय वळी ते जे गायी वळतात ना त्याशी फार लागे काही, त्याला फार साधना करावी लागत नाही. तुमच्या पुढं उभा राहिलेला कीर्तनकार गायीच्या मागं मालिका भजनी मालिका पाठ करून उभा राहिलेला आहे महाराज. वा, मला गायीची सेवा फळलेली, मी गायी खूप वळल्या महाराज. आता पाठीला असल्यामुळे वाड्यात गाडी यायच्या महाराज, गायी वळायच्या, दिवसभर भजनी मालिका पाठ करायची म्हणून इथं आलो, नाहीतर मी उभाच राहिलो असतो. इथं नाही तिकडं. आणि म्हणून जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये तो गोकुळे गायी चारित आहे. पहा हो बोलला भक्ती प्रेमासी, शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेसी. गोपिकांच्या गोपाळांच्या शिदोऱ्या चोरून खायचा. काय होतं शिदोरीत? 5 पोळ्या 3 भाकरी, 3 कानवला एक पुरी. 5 पोळ्या 3 भाकरी, 3 कानवला एक पुरी. आम्हा धाडीने वैल्या दुरी, आम्हा धाडीले वैल्या दुरी. आमोची थकवणी खाल्ली शिदोरी, आमची ठकावणी खाल्ली शिदोरी. कान्होबा 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 रे कान्होबा निवडे आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडे आपुली गोधने. आमच्या शिदोऱ्यात चोरून खातोय एका जनार्दनी व्यापक देखा. तो गोकुळी चोरी करी कौतुका. असा व्यापक परब्रह्म परमात्मा गोकुळात कौतुकाने चोरी करतोय. पहा हो भोलला भक्ती प्रेमासी, शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेसी. विठोबा
कीर्तनकार या सप्त्यात आले असतील त्यांना रोज तुमच्या सप्त्याची सकाळ सकाळ ध्यान येणार. कसं काय? तुम्ही सगळ्याला टॉवेल वाटलेत महाराज. टॉवेल दिल्यामुळं सकाळ सकाळ ते टॉवेल वापरताना तुमचा सप्ताह प्रातस्मरणीय ठरणार. मानलं पाहिजे महाराज, याला नियोजन म्हणतात. वा, नाही तर काय काय आपल्या तर नाशिक जिल्ह्यात असं झालंय, वर्ष श्राद्धाला याला त्याला त्यांनी आपल्याला शाली दिल्या का आपण त्यांना देत बसायच्या. त्याच शाली कुठे आता बरं झालंय, गावगाव बंद केलं त्या शाली. टोप्या टाळलं त्याच इकडल्यांना घ्यायच्या आणि तिकडल्यांना द्यायच्या, त्यांनी इकडून घ्यायच्या आणि तिकडल्यांना द्यायच्या. गावगाव ते बंद होत चाललंय. बरं झालं ते टोप्या टाळायला, नाही तर ना काही कायच्या पुढं ढिगच लागवतो महाराज. आणि तो ढिग आहे ना महिन्याच्यात संपून टाकतो महाराज. ऐका, काल्याचं कीर्तन म्हटलं का नियम ठरलेला, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, गोकुळात भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करावा. गोकुळात भगवंताने 2 अवस्थेत चरित्र केले. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे रांगत रंगने धावने धरत गावळ बाधित चरण येती गाराणी यशोदे साज कधी वृत भक्षोणी तमाल निळे नवल केले साध कृष्ण कधी वृत भक्षोणी तमाल निळे नवल केले साधने कृष्ण भगवंताला मारण्यासाठी कंसाने राक्षस पाठवायला सुरुवात केली. भगवंताने राक्षस मारायचा सपाटात लावला. बाळपणे रेठा रगडीला दाढे मारियले गाढे काग बग रेठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाने बुडविली. भगवंताने राक्षस मारल्यावर कंस म्हणला आक्रमण बंद. ज्याला पाठवाव देव त्याला मारतोय, मग आपण तालीम करू. मग तो लागला तालीम करायला तर देव म्हणले आपणही तालीम करू. सगळ्यांकडे पाहिलं तर सगळे गोपाळ वाळून गेलेले. का रे तुमच्या घरी दही दूध तूप लोणी होत नाही का? म्हणले देवा होतं, पण आई मथुरेला विकायला नेते. मथुरेला तुम्हाला आम्हाला हान सावळ्या गुळवणी ताक गुळवणी ताक. मग देवाने निर्णय घेतला काय? राज्यबंदी. राज्याचा माल राज्याबाहेर जाऊ द्यायचा नाही. गोपिका बाजाराला चालल्या का देवाने अडवायच्या. आणि मग भगवंताने बाल घेऊन चालल्या का अडवल्यानंतर मग गोपिका घरी साठा करायला लागल्या. देव म्हणले घरी जायचा आणि साठा फोडायचा. मिळवणी गोपाळ घरामध्ये शिरे कान्हा धरू जाता सापडेना यादवांचा राणा. भगवंताने चौर्य कर्माला प्रारंभ केला आणि गोपिका गारहाने सांगायला आल्या यशोदे भोवती मिळाल्या गवळणी. यशोदे भोवती मिळाल्या गवळणी. यशोदे भोवती मिळाल्या गवळणी. यशोदे सांगायचे ने माझे कवाड उघडिले येणे शिंके वो तोडिले दह्या दुधाते भक्षिले उल्लंडिले ताकाते. गोपिकाने कारण सांगितलं की यशोदा माझे काय बोलता, त्याचं वय काय, तुम्ही बोलता काय. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी.
अग श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. त्याने कालच सप्त्यातून उचलेला आहे जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळे अकाल टिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा. तुम्ही मोठ्या ठाल गजागे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवणी याची गोटी लागता याचे पाठी. ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवणी याचा भवरा आळ घेता शारंधरा. तुम्ही बारामतीच्या बारागे तुम्ही 12 घरच्या बारागे. मी जरा आजारी असल्यामुळं एखादा शब्द माझ्याकडून मागं पुढं होऊ शकतो. असो तुम्ही 12 घरच्या बारागे गोकुळच्या नारी. असं गारानं सांगितलं का गोपिका गप्प बसायच्या. यशोदाच ऐकून घेत नसायची. मग गोपिकांनी ठरवलं आजपासून आपण आपलं राखण करायचं. एक गोपिका म्हणली यशोदे तुझा कृष्ण माझ्या घरी आला मी खांबाला बांधून ठेवते मग तुला दाखवते. नको नाकाने कांदे सोलो. नाकाने कांदे कसे सोली ते बायांनाच विचारलं पाहिजे. बाया म्हणतात तिला नाकाने कांदे सोली तेव्हा कांदा कापला तर ठसका लागत होय. नाकाने कांदे सोलायचं नवीन तंत्रज्ञान आमच्या महिलांनी आणले. भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे मला. नको नाकाने कांदे सोलो तुझा कृष्ण घरी आला खांबाला बांधून ठेवते ना. मग बोल पेंद्या. भगवान म्हणले पेंद्या अरे मला बांधायला निघाली कोण आहे रे. पेंद्या म्हणला ती कल्याणीची. हा काय नाव म्हणजे शांताबाई. हा मग ती खाल्ल्याळून इकडं वरल्याळेल कशी आली. 4 दिवस झाले देवा तुझी तक्रार घेऊन खाल्ल्याळून वरल्याळेला वरल्याळून खाल्ल्याळेला सारखी चक्करा नक्करा चक्करा नक्करा. कोण तुम्ही म्हणा आता. पेंद्या घ्या तिचा घर नंबर येऊन. पेंद्या मला माझ्याच गल्लीत राहायला आहे. चला जानोनिया हरी त्याच घरी आला चोरी. गडिया ठेवोनी बाहेरी पूर्वद्वारे श्री. देव पूर्वदारातून आत शिरला. मग काय दही दूध लोणी खायचं ते खाल्लं. गोपाळांना खायला दिलं. मग कुठे ते नवरा बायको मला बांधायला निघाली. ती शांताबाई कुठे. तर शांताबायाने शांताराम कॉटवर झोपलेले होते. देव म्हणले एवढा गोड सप्ताह चाललाय भजनी मंडळाने. एका वर्षापासून नियोजन लावलंय. हे देखणा उत्सव चाललाय आणि तुम्ही घरी झोपा काढता 50 सवा परत आहे का. मग काय बावळाट माणसं असतील म्हणजे झोपा काढीत येत. मग देवाने काय केलं तिची वेणी घेतली. जुन्या काळातल्या गोपिकांना वेण्या राहायच्या. अशा बापकट आईकट त्या करीत नव्हत्या. आई बापाला विचारूनच सगळा कार्यक्रम राहायचा. जुन्या काळात त्या गड्यांना दाड्या राहायच्या. दाड्या मिशा मिशा सांगायचे म्हणलं की ह्या दोघाला पाहूनच सांगितलं पाहिजे. आता कोणी उठतय आणि मिशाच काढून टाकीत आहे. अरे काय माणसं आहेत का. गडी असा रागदार असला पाहिजे माणूस. मग भगवंताने तिची वेणी गड्याची दाढी दोन्हीची गाठ मारली. मग देव गेले गुवाहाटीला. आपलं देव गेले निघून महाराज. आणि मग निघून गेल्यावर ऐका देव गेले निघून. जुन्या गोपिका पहाटे उठायच्या. आमच्या जुन्या मावल्या इथं बघा आमच्या बऱ्याच जुन्या मावल्या. जुन्या मावल्या पहाटे उठायच्या. आता नाही. आता पहाटे उठन कोण गड्यालाच उठावं लागत आहे महाराज. आता याला जायचंय कुठं कारखान्यावर कुठं नाशिकला कामाला निफाडला कामाला. 8 वाजता ड्युटी. यानेच 7 वाजता उठायचं. बाई तर 10लाच उठत्यात. यानेच 7ला उठायचं. मग गार पाण्याने आंघोळ करायची. 4 पोळ्याची कणिक तिंबवायची. 2 भाज्या करायच्या. 2 कप कॉफी करायची. तरी बाई झोपलेल्या. आणि 1 कप कॉफी आपण घ्यायची. आणि 1 कप घेऊन तिच्या बेडपाशी जायचं. माझ्या राहे रोखमाबाई तोमा येऊ द्या दया. आणि मग बाईने उठायचं. काळच बदललाय महाराज. आता इतका बेकार काळ आला. आता आम्ही सांगू नाही तुम्ही ऐकू नाही. उन्हाळ्यात लग्न सराईला कोणी मुलाकडे पत्रिका घेऊन येतात. कोणी मुलीकडे. दौलतराव अहो एक जोडपच पत्रिका घेऊन आला आम्हाला. मी तर पत्रिकात फोटो पाहिला त्यांच्याकडे पाहिलं. मी घर पाडतो ना लगीन कोणाचं आहे. ते म्हणले आमच्या दोघांचं आहे. मला काय लाज वाटत नाही का. जोडीने पत्रिका वाटली तर लग्नाच्या आधी ते बी कीर्तन करायला. तुम्ही तर डीपीवरच आकडा टाकला. कमाल झाली म्हणलं आता आम्हाला. मग आमचे विकास महाराज ही मंडळी होती. नारायण महाराज हे म्हणले माऊली अहो एक कलियुग आहे तुम्हीच लई मागं राहिले.
आम्ही मागं राहिलो म्हणजे कसं काय? अहो भाग्य समजा पत्रिका घेऊन दोघंच आले, तिघ नाही आले. काळा असा बेकार निघालाय ना, आता काय सांगावं महाराज. काल मी पुण्याला गेलो होतो सकाळी कीर्तनाला, तर एक जोडपं हातात हात घालून चाललं होतं. मला राहवलंच नाही. मी पहिल्यांदा पाहिलं, म्हणलं का रे तुम्ही हातात हात घालून का चालले? तो म्हणला महाराज लाईट आणि शिकलेली बायको कधी जाईन भरोसाच नाही, म्हणून हाताला धरून चालली. म्हणलं वा हाताला असो असं कोणीतरी म्हणलंय असो. आणि मग त्या जुन्या गोपिका पाठ उठायच्या. देवाने दाढी वेणीची गाठ मारली, देव गेले निघून. जुन्या गोपिका पाठ उठायच्या महाराज. त्या जुन्या बाया हे भल्या जाडजोड बाया. मालक जरा लईच भूविकास बँकेचं कर्ज घेऊन फार गळून गेलेला होता महाराज. आणि मग बाई उठली, दाढी वेणीची गाठण, बाई उठून थेट खाटाच्या खालीच निघाल्यावर महाराज याच्या दाढीला असा हिचका बसला. 2 कोलंट्या घेऊन खाटाच्या खाली गरबाडाना पार टांगला असावर. टांगल्यावर बाई महाराज तो धावला. गा मत्त होवनिया मातली धांगडी करीती ओढाओढी मजनागी. का ग तुला जात झालं का? माझ्या दाढीला हिसका मारी ती. आता जसा याच्या दाढीला हिसका बसला होता तसा तिच्या बिवेनीला बसला होता ना. आणि ती म्हणली तुम्हाला मला म्हणता जात झालं, आणि तुम्ही तुमच्या तर पार वायरी तुटल्यात, शॉर्ट सर्किट झालंय, फेवजा उडाल्यात, डीव गळालंय, अख्खी डिपी जळाली, अख्खं फाउंडेशन हालत आहे, आणि तरी यांनी ओढीता. तो मला मी नाही वेणी ओढली. ती म्हणली मग मी तरी कुठं दाढी ओढली? जुन्या काळात लाईट नाही, लय घोटाळा, नुसता घोटाळा नाही आदर्श घोटाळा. आता काय करा? आणि मग दिवा लावला बळबळ. तो म्हणला अगं दिवा तर लाव. दिवा सापडाला. मग तिथे एक मशाल होती, मशाल लावली, पण मशाल लवकरच हिजली. असो सांगायचा भाग असा आहे. आणि मग लावला दिवा, तर दाढी वेणीची गाठ. अरे महाराज अशी बाई धावली. नातवंड आले तरी चाळे गेले नाही, हा जो गाठी मारिता. तो म्हणला अगं मी नाही मारली. ती म्हणजे कोणी मारली? तो म्हणला मला काय माहिती. मग तो म्हणला का ग काल नंदाच्या कृष्णाला काही म्हणली होती का? म्हातारी म्हणले तर म्हणल्याशिवाय का? म्हातारा म्हणला काय म्हणली होती? म्हातारी म्हणली मी कृष्णाला म्हणले घरी तुला बांधून ठेवते. म्हातारा म्हणला तुला कोणी थाळा वाजून साप घरात घालायला सांगितला होता म्हणले. कशाला त्याच्या शब्दावर पाय दिला म्हणले? बहुतेकी गाठ त्यांनीच मारली. मग ती म्हणली काय का असा ना आपण सोडा. आता गेले सोडायला. अहो ब्रह्मदेवाने मारलेल्या गाठी नाशिकच्या कोर्टात सुटाना. हे तर ब्रह्मदेवाचा बाप आहे महाराज. माऊली गाठच सुटाना. आता काय करावा? मग तो म्हणला जाळा. जाळता जाळाना म्हणजे मग तोडा. मग कुऱ्हाड आणली, तोडायला गेले. तोडताना 2 गट झाले, ठाकरे गट शिंदे गट. म्हातारी म्हणायची गाठ येणेकडून तोडायची, हा गुंडाळा दाढीला गेला पाहिजे. तो नाही 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 गाठ दाढीकडून तोडायची, ही गुंडी येणीला गेली पाहिजे. ती म्हणली अहो उद्या गावात काल्याचं कीर्तन आहे, ते कदम माऊली येणार आहेत कीर्तनाला. केवढे गायक, काय सिस्टीम, काय वजनदार कार्यक्रम. ही गाठ गेली. सगळ्या बाया म्हणते आणि शांताबाई हे काळ्या येणीला पांढरी फुलं कुडून लावली. गाठ येणीला चालायची नाही, गाठ दाढीला गेली पाहिजे, इकडून तोडा. तो म्हणला अगं मी गावचा कारभारी आहे. मग सगळे भय बघ ना काय कडक कपडे, 17 लफडे असो. आणि मग मी गाव कारभारी आहे म्हणले. मग उद्या जर गावात ही गाठ घेऊन गेले, हे आमचं सगळं शिंगव्याचं भजनी मंडळ म्हणून पाटील हे घंटा कुठून बांधलाय टांग, घंटा घेऊन जायचा का टांग. मग ते म्हणले असं करा दोन्हीकडून तोडा. संसारिक माणसाच्या जरा उशिरा ध्यानात येतं. जरा काही टोपायात ना लगेच पेटत नाही, हळूहळू पेटत येत. तर संसारिक माणसाचं आमच्या लहानपणी ना रष्टाने इंजन राहायचं बघा. रष्टाने इंजन काय कोडबा इंजन राहायचं. ते इंजन आहे ना लगेच पेटत नसायचं, हळूहळू भक 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 भक. त्याचं संसारिक माणसं जरा उशिरा ध्यानात येत. अरे म्हणजे दोन्हीकडून तोडा, वादच नको. दोन्हीकडून तोडायला गेले, गाठच तुटाना. म्हातारा म्हणला आता
करायचं कसं, सोडायची कशी गाठ, असं म्हणता म्हणता तर 12:30 झाले. तिचं माहेर गावातच होतं. मग तिची आई, बहिणी, बाप, मामा सगळे गोळा झाले. दारावर थाप टाकायचे. शांताबाई साखर नेली होती मी, कोणाला मागू? नाण्या बाया रडायला. मग गावकार बरे, हे बाया हो, अरे ग बसा, आत काय चाललंय माहित नाही, खुशाली इथंच भोंगा पासरेला सगळ्यांनी. मग गावातले पोरं होते, ते गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, छत्रपती ग्रुप, राजे ग्रुप असले अवघड कामाला असलीच पोरं लागत आहेत महाराज. हे पोरं चढा बरं घरावर, आत काय चाललंय बघा बरं. मग आता एखाद्या पोराने चढायचं ना. 10-15 मंडळाची त्यांना वाटायचं आमच्या मंडळाचा माणूस वर गेलाच पाहिजे, प्रत्येकाचा आमच्या मंडळाचा माणूस वर गेलाच पाहिजे. 10-15 मंडळ सगळी येडीच, सगळीच वर चढली महाराज. मग खालचा एक भाषण्या म्हणला, अरे एखादं कौल काढा, खाली काय चाललंय बघा. प्रत्येक मंडळाला वाटायचं आमच्या मंडळाने एक तरी कौल, भले 15-20 जण चढली होती महाराज. आता काय लोकांच्याच घराची कौलं काढायची, काना काना कौलं काढायचे, फेकून द्यायची. अख्खं घर उघडं केलं. पण दोघं नवरा बायको खाटाला येडे घालीत होते. अहो ते हसू हसू 4 झाले वरचे. खाली एक म्हातारा होता, म्हणले अरात काय चाललंय? पोरं म्हणले आज सिनेमा चाललाय. मग खालून म्हातारा म्हणलं कोणता चाललाय? म्हणजे सैराट चाललाय. म्हणजे कोण कोण आहे? म्हणजे परशान आरची दोघंच आहे. दार उघडी देन का? म्हणले नाही नाही, दार मोडावं लागेल, ते बाहेर येणारच नाही. गाराजवळच एक तालीम होती महाराज. हे त्या तालमीतलं पहिलवान बोलवा. आता ती काय बावळाटच होती सगळी. ती आलीच अंगाला माती लागलेली आणि भीती लागलेली. म्हणजे काय मोडायचंय पहिलं सांगा, त्यांच्या डोक्यात मोडायचंच फक्त. तिला जवळ लवाराचं भाता चालू होता. ते लवाराकडे 10-12 पारी आल्या होत्या शेवटायला. जुन्या काळात एरीचे कामं राहायचे, एरी फोडायला पारी लागायच्या. एकाच्या एरीच्या 10-12 पारी शेवटायला आणल्या होत्या. हे पैलवान घ्या बरं एखादी पार. मग एखाद्या पैलवानाने घ्यायची ना. 10-12 पैलवानं जमली. मग सगळ्यांनी 10-12 पायरी घेतल्या. कोणी खिडक्या खिडकीला सगळ्यांनी 10-12 पारी लावल्या. कोणी खिडकीला, कोणी दाराला. लागले दार उकळायला. काय लोकांचंच दार मोडायचं आणि गावाचा पाठिंबा म्हणल्यावर गाव करील ते राव काय करील, अख्खं दारच मोडून टाकलं मा. आणि मग ते स्वांग बाहेर निघाला. आता ते गड्याला बाई म्हणली, होय हो आता हे सगळे लोक पाहायला लागले आपल्याकडे, तुम्ही पुढं व्हा ना. तो म्हणला अगं माझी दाढी वेणीला मागं बांधलेली, मी पुढं चालल्यावर अशी दाढी मागं वडन. मग तू पुढं चल, मी मागं चलतो. आणि मग तेव्हापासून या पुढं आणि मग बाईसाहेब पुढं, मालक माग, बाईसाहेब. अख्खं गाव हसू हसू होतानाची पाताने झालं. मला देवाने अशी लहान कार्टी आणली होती. लहान लहान पोरं, त्यांना चॉकलेट दिले. पोराव यांची फजिती ओढवायची. स्वंग घराच्या बाहेर आलं म्हणजे पोराने हुर्रे हुर्रे हुर्रे, ती गोपिका रडायलाच लागली. देव म्हणले माझ्या नादी लागायचं नाही. मला बांधायला निघाली, तुलाच बांधलं. आता तरी मालकाच्या दाढीला बांधलंय. उद्या जर माझी खोड काढली, शेजारी अहमदबाईच्या दाढीला बांधीन म्हणले. म्हातारी म्हणली म्हणजे तू मला दाढीला बांधायला परत येणार आहे का? देव म्हणले मग मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मी असं देवा नाही, देव म्हणले देवा नाही. मग भगवंताने करुणामय दृष्टीने पाहिलं. गाठ सुटून गेले भेद्यते हृदय ग्रंथेश छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. वसुदेव देवकीची तुटली बंधने, वसुदेव देवकीची दर्शने. भगवंताच्या दर्शनाने ग्रंथी भेद, संशय छेद, कर्मक्षय, मृत्यू उल्लंघन, शोक तरण अशी 5विध फलश्रुती उपनिषदाने सांगितलेली. आणि मग हे सगळं झाल्यावर यशोदेच्या लक्षात आलं हे आपलाच बाबा अवगुणी, लोकाला नाव ठेवण्यात मजा काय. यशोदेने कान धरला, बाबा तू आता इथं राहूच नको. मग जात्या पक्षात आपलं जात्या रानात. उद्या जाई राना सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना. उद्या जाई राना सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना. उद्या जाई राना सवे घेऊनी
खेळ खेळायचे, खेळ खेळून थकले. तो का म्हणे आता खेळ मोडावा परता करे पेंद्या, खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. मग सर्वाच्या शेदुऱ्या एकत्र केल्या. देव मध्यभागी बसले. गोपाळांना प्रसाद वाटतात. स्वर्गातून देव पाहतात. भागवतकार वर्णन करतात. बिभ्रदवेनुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणव मसृण कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्म विस्वै स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर बोला पुंडरे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडरी वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. टाळी वाजवा, भजन करा. प्रसाद खाण्यासाठी स्वर्गातून देव आले. आजीवस अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भाव आपुला. पेन्या म्हणा देवा कोण आलेत रे हे? म्हणजे स्वर्गातले देव आलेत. इंद्र चंद्रादी देव. कशाला आले? म्हणजे शिंगव्याला काला खायला आले. मग द्यायचा का त्यांना काला? ते माळकरीत का? ते पंढरीची वारी करतात का? एकादशी सोमवार धरतेत का? नाही. मग काला नाही. काला वारकऱ्याला, देवांना नाही. येथे मिळतो दही भात नाही वैकुंठी ते मात. वा तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. वा काला देवांना नाही वारकऱ्याला. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. उच्चिष्ट जे न लभे देवा ते या सदैवा गोवळ्या. देवांना नाही. मग पेंदे म्हणा त्यांना काय द्यायचं? म्हणजे त्यांना वाकल्या दाखवायच्या. वाकल्या वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि मग पेंद्याने कमरचं उपरणं सोडलं. आता यांना वाकल्या दाखवायच्या. आणि मग ठाई ठाई मातू पेंद्या पै नाचतू वाकुल्या दावी तू हरी छंदे. पेंद्याने वाकल्या दाखवल्या. आज आपल्या शिंगव्याला सुद्धा देव देवता आलेत काला खायला. पण ते वारकऱ्यात मिसळले नाही म्हणून त्यांना काला द्यायचा नाही. वाकल्या दाखवायच्या. कशा दाखवायच्या? हात वर करा. बसलेले टाळकरी टाळ वाजतील. सगळ्यांनी मी जसे हात करीन तशा वाकल्या दाखवायच्या. मी उपरनं फिरवायला लागलो. महिला मंडळ रुमाल फिरवायचा, पदर फिरवायचा. पुरुष मंडळ टोपी फिरवायची, रुमाल फिरवायचा, फेटा फिरवायचा. फक्त इजार काढून कोणी फिरवायची नाही सांगितलं नाही म्हणता. हात वर करा. माझ्या हातासारखे हात करा. हा राधा कृष्ण गोपाल. टाळी टाळी टाळी. इकडे बघा. राधा कृष्ण. निघा देवता मंडळी निघा. राधा कृष्ण. टाळी टाळी. काला देवांना नाही, काला वारकऱ्याला. टाळी टाळी. हेंगा. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. टाळी टाळी. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. टाळी. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. पदर टोपी उपरणं फेटा. गोपाल कृष्ण भगवान की. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. गोपाल कृष्ण. हे वारकऱ्याचं
सामर्थ्य हे भक्तीचं सामर्थ्य जे देवाला नाही ते वारकऱ्याला. म्हणून सगळ्या शिंगवेकरांना विनंती आहे, आपल्या सुवर्ण महोत्सव आहे, सगळ्याला विनंती, एवढा दिमागदार उत्सव पार पडला, खूप देणगी दिली आणि ज्या तरुण मंडळीने सहभाग घेतला त्या तरुणांसाठी एकदा टाळ्या. काय मुलं सहभाग घेतात, महाराज आल्या आल्या मला इकडून या म्हणले, 2000 तिकडूनच घेऊन गेले. अरे बरं गुवाहाटीला नाही नेलं, परत इकडून आणलं, काय फटाके, काय ते सगळं चोपदार छत्री, हे दिमागदार कार्यक्रम. खूप तरुणांनी सहभाग घेतल्यामुळं काय पालट झाला. भजनी मंडळी खूप चांगलं आहे, खूप नियोजन चांगलं करतात, द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर 50व्याची आठवण कायम समाजाला राहावी आणि म्हणून गावाने वृक्षारोपण केलंय महाराज. वा, माझी विनंती, प्रत्येकाने 50व्याची आठवण म्हणून आपापल्या शेतात सुद्धा एक एक झाड लावा. प्रत्येकाने सांगायला होईल, आमच्या शंकरपुरी महाराजांचा 50वा सप्ताह झाला तेव्हा लावलं होतं. एक झाड लावा. 2 पवित्र तुळशीची माळ घाला. खरं सांगतो, 50 वर्ष झालेत, आपल्याला 50व्याची आठवण आपल्यात काहीतरी काया पालट झाला पाहिजे. नाही तर सप्ते येतात, लोक कीर्तन करतात, पैसे घेऊन निघून जातात. तुमचं चालूच आहे. प्रत्येकाला विनंती, एक व्यसन सोडा. कोणी तंबाखू खात असेल तर गोदावरीच्या काठावर जा, तंबाखू सोडा, शंकरपुरी महाराजाच्या समाधीचं दर्शन घ्या. महाराज, तुमच्या दारात आम्ही 50 वर्ष राहिलो, तुम्ही आम्हाला सांभाळलं. आज गोदावरीच्या काठावर संकल्प करतो, आजपासून निर्व्यसनी जीवन जगणार. जो तंबाखू खात असेल त्याने तंबाखू सोडा, जन्मभर आठवण राहील तुम्हाला. कोणी बिडी वडीत असेल बिडी सोडा, कोणी दारू पित असेल दारू सोडा, कोणी मांस भक्षण करत असेल. अहो, आपली करंगोळी कापली तर आपल्याला त्रास होतो, तुम्ही प्राणी कापिता त्यांना किती त्रास होत असेल. आमच्या शंकरपुरी महाराजाला काय वाटतं, जो या सप्ताहात एक तरी व्यसन सोडीन माळकरी होईल, शंकरपुरी महाराजाचा त्याला उदंड 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 आशीर्वाद लागेल. निर्णय घ्या. कीर्तन झाल्यावर भजनी मंडळापाशी यायचं, तंबाखू सोडायची. भजने तर खात नाहीत ना, हा ना, नाही तर थारोळ्याजवळचाच वाफा कोरडा राहायचा. आणि म्हणून माझी विनंती सगळ्यांना की आपण एक व्यसन सोडा. 2 आमंत्रणं. एक आमंत्रण असं आहे, आपल्या जिल्ह्याचंच आमंत्रण आहे की दरवर्षी निवृत्तीनाथ महाराजांची पंचक्रोशी प्रदक्षिणा निघते. खूप चांगलं व्रत आहे, जे व्रत स्वतः साधू संतांनी निवृत्तीनाथांनीच केलंय. सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन केली नारायणे तीर्थयात्रा. ही पंचक्रोशी प्रदक्षिणा स्वतः नारायणाने केलेली, सोपानदेवाने केली, निवृत्तीनाथांनी, ज्ञानोबरायाच्या आई वडिलांनी, नामदेव महाराजांनी, चोखोबरायांनी, सगळ्या संतांनी जी प्रदक्षिणा केली ती प्रदक्षिणा त्र्यंबकेश्वर पासून निघते. पहिला मुक्काम तळेगाव अंजनेरी, दुसरा मुक्काम कावनई धारा तीर्थ वा अर्धकुंभ तिथवर्त, तिसरा मुक्काम वावी हर्ष, चौथा मुक्काम कळमुस्ते, 5वा मुक्काम पिंपरी बेझे, 6वा मुक्काम गणेशगाव, 7व्या मुक्कामी काला. 160 ते 70 किलोमीटर ही प्रदक्षिणा आहे. 2 टाईम जेवण आहे, 4 टाईम नाश्ता, 8 टाईम दूध, 10 टाईम चहा, अशी गोड व्यवस्था आहे. सर्वाला विनंती आहे, दिवाळीचा पाडवा, दिवाळी करायची घरी, दिवाळीच्या पाडव्याचा सण खायचा आणि दिवाळीच्या पाडव्याला मुक्कामी यायचं त्र्यंबकेश्वरला जनार्दन स्वामी आश्रमात. आणि भाऊबीजेच्या दिवशी निवृत्तीनाथ महाराज आपले भाऊच आहेत असं समजून निवृत्तीनाथाला भाऊबीज करायची आणि भाऊबीजेला सकाळी 7 वाजता पंचक्रोशी प्रदक्षिणा चालू होती. सगळे टाळकरीच असतात. आता महिला नसतात, त्याचं कारण ती प्रदक्षिणा जंगलातून जाते आणि त्याच्यामुळे मग कुठेही झोपायची पाळी येते, त्याच्यामुळे मग महिलांना सुरक्षित वाटत नाही. पण प्रदक्षिणा अशी महाराज ती इगतपुरी तालुक्यातून जाते. महाराज झाडे डोंगर, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल, हा कार्यक्रम ओके आहे बघा. वा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की आपण सगळ्या मंडळीने त्र्यंबकेश्वर, तारीख आहे का देणार निवृत्ती महाराज भगवान भाऊ, 23/10, 22ला मुक्कामी यायचं, 22/10ला मुक्कामी यायचं त्र्यंबकेश्वरला. 23/10ला निवृत्तीनाथाचा अभिषेक करून आदरणीय जयंत महाराज गोसावी आपल्याला प्रदक्षिणा सुरू करून देतात. टाळ्या वाजा आमच्या जयंत महाराजासाठी.
ही प्रदक्षिणा निघते आणि मग मजल दर मजल करत 6 मुक्काम करून 7व्या मुक्कामी दुपारी 12 ते 2 काल्याचं कीर्तन राहतं. तर आपण सगळ्या मंडळींनी या. ज्याला भजन ऐकायचंय त्याच्या कानाची धनी फिटती महाराज. हे लय थाट हे गडे म्हणायलाच राहते, तर थाट भजन राहतं. सगळी अक्षर ना अक्षर गाथ्यातली राहतात. नाही तर रडू नको बाळा. बाळ रडत आहे जितक्या महाराष्ट्रात कसं कोणास ठाऊक. आणि म्हणून गोड प्रदक्षिणा आपण सगळी मंडळी प्रदक्षिणेला या. दुसरी सूचना, गेल्या वर्षी तुकोबरायचा 375वा झाला आणि त्याचं सगळ्यात पहिलं नारळ नाशिक जिल्ह्याने भरवस फाट्याला साजरं केलं महाराज. काय उत्सव झाला महाराज. एका जणाची बायको पहिल्या दिवशी हरवली, ती काला झाल्यावरच सापडली महाराज. इतकी माणसं काय तुडुंब महाराज, कोणी जाटा परत ते होणे नाही तसं जाणं. काय वातावरण झालं होतं ते. वा. दुसरा उत्सव कोपरगावने केला, तिसरा सासवड, चौथा देहू, 5वा सिद्धटेक, 6वा नगरन, 7वं ओतूर. 7 उत्सव झाले. तुकोबरायचं पार पडलं. पण नामदेव महाराजाचे वंशज आदरणीय माधव महाराज नामदास हे म्हणले, माऊली तुम्ही तुकोबरायचा 375वा केला, पण चालू वर्ष नामदेव महाराजाचं 675 आहे आणि ज्ञानोबरायचं सुद्धा 750 आहे. तर एखादा तरी नामदेव महाराजासाठी, एखादा तरी ज्ञानोबरायासाठी केला पाहिजे. आणि मग याही वर्षी जवळजवळ 6 उत्सव आहेत. पहिला उत्सव आहे पुण्याला 23 जानेवारी ते 31 जानेवारी भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला ज्ञानोबरायचा मोठा उत्सव. एका ओवीला 1 वाचक, 9032 वाचकांचं पारायण भंडाऱ्या डोंगरावर आहे. सगळ्याला विनंती आहे, 22 जानेवारीला मुक्कामी भंडारा डोंगरावर यायचं. सगळी सोय मुक्कामाची, जेवणाची, गरम पाण्याची सोय करून ठेवली महाराज. 100 ट्रॅक्टर सरपण आणून ठेवलंय. गरम पाणी आंघोळीला महाराज. रोज 50 पातेले. एखादा म्हणा मला लयच पाणी लागतं, पातेल्यातच बुडवायचा बघा. तर 23 जानेवारी ते 31 जानेवारी भंडारा डोंगर उत्सव. तो उत्सव झाला का दुसरा उत्सव आहे लातूरला. पण तुम्ही तिकडे येऊ नका, तिथं अख्खा मराठवाडा आहे. तुम्ही हरवले तर सापडायचेच नाही. त्याची तारीख आहे 22 फेब्रुवारी ते 2 मार्च. तिसरा उत्सव तुम्हाला जवळ आहे इथून धुळ्याला. धुळ्याची तारीख आहे 12 मार्च ते 19 मार्च. तिथं धुळे, नंदुरबार आणि जळगाव आणि आपला नाशिकचा कसमादे पट्टा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, कसमादे, वा हा पट्टा तिकडं आहे. तर असे ते एवढा मोठा परिसर मिळून धुळ्याचा उत्सव आहे. 4था उत्सव आहे परभणीला 1 मे ते 5 मे. काल एक व्यक्ती आली होती, 1 कोटी रुपये घेऊन आली होती. मला 1 कोटी रुपये खर्च मी एकटा करणार, रुपया कोणाला मागायचा नाही. पण असा उत्सव परभणीला झाला पाहिजे. म्हणलं तुझे पैसे तुझ्याकडेच राहू दे, मग उत्सव होईल. तुला जिथं खर्च करायचं तिथं कर. आम्ही आमच्या अंगावरल्या कपड्यानिशी येणार आणि अंगावरल्या कपड्यानिशी जाणार. तुझ्या रुपयाला लाजिंदार नाही राहणार. वा. 4था उत्सव आहे परभणीला. 5वा उत्सव आहे, याची सांगता कुठं करायची माऊलीची, याची सांगता कुठं करायची तर माऊली आणि नामदेव महाराजाच्या उत्सवाची सांगता पंढरपूरला करायची ठरली. माझी विनंती, पंढरपूरला तुम्ही जरूर या. आणि पंढरपूरला तारीख कोणती, अधिक मासाच्या पर्व काळात. वा. अधिक मासाच्या पहिल्याच दिवशी सुरुवात आहे. अधिक मास येतोय कोणत्या तारखेला, 17 मे. तर आपण मुक्कामी यायचं 16 मेला. लवकर निघायचं नाशिकवरून, लय गाड्या आहेत पंढरपूरला. आणि 16 मेला तुकोबरायच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला येणार आहेत महाराज. वा. भंडारा डोंगर ते पंढरपूर. खूप मोठी मिरवणूक आहे 16 मेला. खूप मोठी मिरवणूक पंढरपूरला पादुकांची. आणि 17 मेला नामदेव महाराजाचं गाथा पारायण सुरू होणार आहे. 4 ते 6 काकडा, 6 ते 11 पारायण, 11 ते 12:30 कीर्तन, 12:30 वाजता 50 गावांच्या 3 लाख भाकरी. गावं तिकडे आहेत आम्हाला. अख्खा सोलापूर जिल्हा, इंदापूर आणि आटपाडी तालुका, जवळजवळ 1000 गावं, 400 वाड्यात. मला गावं लय प्रसन्न महाराज. मला त्यांना माहिती हे कधी वड्यातून गाडी मागं आणत नाही असं आहे. आणि म्हणून खूप गावं आमच्या मागं उभी राहतात महाराज. 1,500 गाव आहे तिथं. आणि मग
सकाळचं जेवण झालं का दुपारी 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 भक्त शिरोमणी नामदेव महाराज चरित्र आणि 6:30 ते 8:30 चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, बंडा तात्या कराडकर अशी वजनदार कीर्तनं तुम्हाला जयवंत महाराज बोधले. खूप गोड कीर्तन ऐकायला भेटणार. आणि संध्याकाळी आमटी महोत्सव आहे. त्या आमट्यांची नावं नंतर सांगतो तुम्हाला. तर सगळ्याला विनंती आहे, अधिकाचा महिना आहे माऊली, अधिकात केलेलं अधिक फळ देतं, अधिकस्य अधिकम फलम. आणि म्हणून सगळ्याने मुक्कामी यायचं पंढरपूरला 17 मे ते 24 मे. आणि मग त्याचा शेवट हे झाला 5वा आणि 6वा उत्सव. मग अधिकाच्या पर्व काळावर अधिकाच्या शेवटी त्र्यंबकेश्वरला एक आहे, त्याची तारीख मला नाही सांगता यायची आता, तारीख असं डायरीत. तर शेवटचा सप्ताह त्र्यंबकला होईल 6वा उत्सव. 6 उत्सव, गेल्या वर्षी 7, यंदा 6. तर त्र्यंबकचा छोटासा काढावं लागेल, कारण पाऊस राहणार आहे त्या काळात. एखादी मोठी धर्मशाळा पाहून 1000 लोकांचं पारायण राहील. तर माझी विनंती आहे, त्र्यंबकला सप्ताह ज्या दिवशी राहील त्या दिवशी शिंगवे 1 दिवस भाकरी घेऊन या. भाकरी देताल का निवृत्तीनाथाला? वा 1 दिवस भाकरी, आता ते भजनी मंडळला नियोजन. तर त्र्यंबकच्या उत्सवाला 1 दिवस भाकरी घेऊन या. 1000-1500 वारकऱ्याचं पारायण राहील. शेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. शिंके लावी अले दुरी होतो तिघाचे मी वरी. वारे दोरी कडे मुख पसरूने कडे. तुम्ही वारे दोरी कडे मुख पसरूने कडे. तुम्ही वारे दोरी कडे मुख पसरूने कडे. तारा बाटोरी करमेका वैष्णवन का संभ्रम. उत्तम कादा कबूका वैष्णवन का संभ्रम. म्हणे भूमंडळी आम्हे मळे विरगाडे. तारा बाटू एकमेका वैष्णवन का संभ्रम. बोलिलेले गुरे वेडे वागुडे वंदरे करा क्षमा परा. नाही विचारिला अधिकार